पुरुषामध्ये वयोमानानुसार एक गंभीर समस्या समोर येते, ती म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित आजार। मूत्राशयाच्या खाली असलेली ही लहानशी ग्रंथी शरीराच्या प्रजनन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते, पण याच ग्रंथीमध्ये अनैसर्गिक वाढ झाली तर ती प्रोस्टेट कर्करोगात रूपांतर होऊ शकते। काही वेळा ही वाढ हळूहळू होते आणि लक्षणे उशिरा दिसतात। म्हणूनच सुरुवातीपासूनच या आजाराबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आजाराच्या नुकत्याच समोर आलेल्या बातमीने पुन्हा एकदा या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। अशा गंभीर आजारापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे लाभदायक ठरते। भोपळ्याच्या बिया। भोपळ्याच्या बिया या पुरुषांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानल्या जातात। त्यामध्ये झिंक हे खनिज मोठ्या प्रमाणात असते, जे प्रोस्टेट ग्रंथीच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते। झिंक पुरुष प्रजनन क्षमतेसाठी देखील महत्त्वाचे आहे। दररोजच्या आहारात 1 चमचा भोपळ्याच्या बिया समाविष्ट केल्यास प्रोस्टेट आरोग्य सुधारण्यास मदत होते। यामध्ये फायबर देखील भरपूर असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील सूज नियंत्रित ठेवते। मासे। द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात। हे घटक शरीरातील सूज किंवा जळजळ कमी करण्यासाठी आणि प्रोस्टेट आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात। मासे आणि प्रोस्टेट कॅन्सर रोखण्याचा थेट कोणता संबंध दिसून आला नाही, तरीही मत्स्य आहाराने प्रोस्टेट कर्करोगाच्या विशिष्ट मृत्यूदरात 63% लक्षणीय घट दिसून आली आहे। अंडी। अंडी हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत। वृद्धावस्थेत स्नायूंची ताकद कमी होत असल्याने अंड्यांचा आहारात समावेश खूप फायदेशीर ठरतो। यामध्ये व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 आणि कोलिन हे पोषण द्रव्य असतात। कोलिन शरीरातील चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते आणि हृदय व मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते। दररोज 1 ते 2 अंडी खाल्ल्यास वृद्ध पुरुषांच्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसतो। बीट। बीट हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त समजले जाते। यात नैसर्गिक नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील रक्तवाहिन्या विस्तृत करण्यास मदत करतात। यामुळे प्रोस्टेट ग्रंथीपर्यंत रक्तपुरवठा सुधारतो। याशिवाय बीटमध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्यास मदत करते आणि संपूर्ण चयापचय प्रक्रियेस गती मिळते। सोया उत्पादने। सोयामध्ये असणारे आयसोफ्लेवोन्स हे सौम्य एस्ट्रोजेनिक घटक प्रोस्टेट ग्रंथीवरील दुष्परिणाम कमी करतात। हे अँटीऑक्सिडंट्स पेशीमध्ये होणाऱ्या अनावश्यक वाढीवर नियंत्रण ठेवतात। विशेषतः जे पुरुष वयाच्या 60च्या पुढे आहेत, त्यांनी आपल्या शरीरात टोफू, सोया दूध किंवा उकडलेले सोयाबीन यांचा समावेश करावा। यामुळे प्रोस्टेट ग्रंथी आरोग्यसंपन्न राहते आणि कर्करोगाचा धोका टाळता येतो। फळे आणि भाज्या। स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यासारख्या फळांमध्ये आणि हिरव्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात। हे शरीरातील सूज कमी करतात, पेशींच्या वृद्धीवर नियंत्रण ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते, जे लघवीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते। नियमित फळांचा आहार पुरुषासाठी प्रोस्टेट आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी ठरतो।